नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समई आसन बघणार आहोत. आता बघा, इथे मी समई आसन रेडी केलेलं आहे. त्याचं मेजरमेंट आहे 8.5 बाय 8.5चं आहे. अशा 2 समई आसन मी इथे रेडी केलेले आहेत, कारण ह्या ऑर्डरच्या आहेत. आता ही समईसाठी तुम्ही यूज करू शकता, तुम्ही नैवेद्यासाठी यूज करू शकता, किंवा तुम्ही देवाच्या आसनासाठी यूज करू शकता. तुम्ही स्वामींची मूर्तीही त्यावर ठेवू शकता. तुम्ही खूप छान वाटतं, खूप फिनिशिंगमध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. इथं मी 6.5 बाय 6.5चा मी एक सर्कल कट करून घेतलेला आहे. आपलं रेडी झालेलं आहे 8.5चं, पण इथं मी 6.5 बाय 6.5चा फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. आता मला 2 हवेत म्हणून मी 2 सर्कल कट करून घेतलेले आहेत. आता अस्तरवर ठेवून पण त्याला कट करून घ्यायचं आहे. इथं मी नॉन-1 वापरलेला आहे. तुम्ही फॉर्म शीट वापरू शकता, तुम्ही कॅरी बॅग वापरू शकता. आता इथं बघा, मी 6.5 बाय 6.5चा सर्कल घेतलेला आहे. जसं दाखवलं तसं पहिला फ्रंटला आपण मेन फॅब्रिक ठेवणार, त्याच्या खाली अस्तर घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली नॉन-1 घेतलेलं आहे. आता त्याला पूर्ण आपल्याला सर्कलला स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोडी जागा आपल्याला ओपन ठेवायची पलटी करण्यासाठी. इथं मी थोडी जागा ओपन केलेली आहे पलटी करण्यासाठी. साईडचं जे काही एक्स्ट्रा होतं ते पण इथं कट करून घेतलेलं आहे. जसं व्हिडिओ दाखवलं आहे तशाप्रमाणे एकदम सोपं आहे आणि इतकी छान वाटते ना फिनिशिंगमध्ये. आता बघा, मी इथं दाखवल्याप्रमाणे असं पलटी करून घ्या. अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलेलं आहे आणि ते साईडचं जे ओपन होतं एक्स्ट्रा ते आपण तिथं स्टिच करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने माझे दोन्ही स्टिचिंग झालेले आहेत. आता इथे मी काय करणार आहे, वरती मी एक लेस घेतलेली आहे, पैठणी लेस घेतलेली आहे. तिला 1.5 इंच मी आधी स्टिच करून घेतलेलं होतं. 1.5 इंचावरती प्लेट्स मारून घेतलेल्या होत्या. आता मी त्याच्यावरती ठेवून, सर्कलवरती ठेवून त्याला पूर्ण राऊंड सर्कलमध्ये स्टिच करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, किती फिनिशिंगमध्ये येणार आहे. तुम्ही एंड बघा याचा, किती छान वाटतं. आता इथं जॉईन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, दोन्ही समई आसन रेडी केलेलं आहेत फ्रिल लावून. इथं बघा, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 1.5 इंचावरती आपण प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, अगोदर जर प्लेट्स केल्या ना तर तुम्हाला लावायला इझी जातात. पण जर तुम्ही सर्कलवरती ठेवून जर तुम्ही प्लेट टाकत असाल ना तर थोडंसं कठीण वाटतं. पण मी अशा पद्धतीनेच करते, प्लेट्स टाकून घेते आधी, नंतर मी स्टिच करते. आता बघा, मी किती अशा पद्धतीने सुंदर स्टिच करून घेतलेलं आहे. आता अजून फिनिशिंग छान दिसावी म्हणून मी त्याच्यावरती काय करत आहे, समोसा लेस जॉईन करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला समोसा लेस अटॅच करून घ्यायची. तुमच्याकडे समोसा लेस नसेल तर तुम्ही साधी प्लेन लेस लावलात तरी चालेल, नाही लावलात तरी चालेल, कारण इथे कुठे धागेदोरे आपले दिसत नाही आहे की काही नाही. अशी पण प्लेट छान वाटते. बघा किती सुंदर वाटते समोसा लेस लावल्यावरती. अजून त्याला लुक छान आलेला आहे, एकदम भारी वाटतो. तुम्ही एकदा स्टिच करून नक्कीच बघा अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल, तुम्हाला माझ्याकडनं ऑर्डर करायची असेल तर खूप रिजनेबल प्राईजमध्ये मी हे ठेवलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपले समई आसन रेडी झालेले आहेत. तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माझ्याकडून परचेस करायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला DM करा आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला एकदम परवडून जातील. अशा पद्धतीने बघा किती छान वाटतात. बल्क ऑर्डर पण आपल्याकडे स्वीकारले जातील. तुम्ही हे हळदी कुंकू वाण म्हणून पण देऊ शकता, तुम्ही हे आसन म्हणून पण यूज करू शकता, तुम्ही हे समई ठेवण्यासाठी पण यूज करू शकता. अशा पद्धतीने मी इथे आपलं समई आसन रेडी केलेलं आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.